नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सीएकचा CETचा 2026चा निकाल आत्ताच पब्लिश केलेला आहे आज. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, आपण आपला निकाल पाहण्यासाठी एकतर जी ऑफिशियल वेबसाईट आहे siak.org.in त्याच्यावरती जाऊन इथे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. आणि नोटीस बोर्ड जे सेक्शन आहे, नोटीस बोर्ड नोटिफिकेशन, त्याच्यामध्ये इथे रिझल्ट CET 2026 असं जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला निकाल दिसेल. इथे CET 2026 रिझल्ट इथे जाऊन तुम्हाला जे आहे ते क्लिक करून एक PDF फाईल ओपन होईल. ती ओपन करून चेक करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत परीक्षेच्या बाबतीत, की जे क्वालिफाय केलेले कॅन्डिडेट्स, जे क्वालिफाय नाही केले त्यांचीसुद्धा नावं आहेत त्याच्यामध्ये. आणि इंटरव्ह्यूसाठी अजून लिस्ट पब्लिश केली नाही. येणाऱ्या काही दिवसात मे बी एक वीकमध्ये किंवा उद्या परवा जी आहे ती इंटरव्ह्यू शेड्यूल होतील तुमचे सर्व विद्यार्थ्यांचे, जे क्वालिफाय झाले. जे क्वालिफाय झाले नाही त्यांची प्रोसेस इथं थांबलेली आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही जे आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं जसं तुम्ही लॉग इन करता त्या लॉग इन सेक्शनमध्ये जायचं आहे. आणि लॉग इन सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे जे आहे एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन, तिथे जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. तिथे एक विंडो पॉपअप होईल. ती विंडो पॉपअप झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे जे डिटेल्स आहेत, जसं की तुमचा सीट नंबर असेल आणि तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायची आहे. तिथे तुम्हाला तुमचा निकाल जो आहे दिसेल. मी तुम्हाला दाखवतो साईट ओपन करून. हे बघा, ही साईट मी आता ओपन केली. तर ह्या साईटवरती तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या साईटवरती जाल, इथे तुम्हाला जो आहे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुमचा आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन कराल. त्यावेळेस तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल. आणि त्याच्यामध्ये ओपन झाल्यानंतर प्रोफाईल इथे तुम्ही तसं तुमचं बघू शकता. नाहीतर मग इथे रिटर्न एक्झामिनेशन रिझल्ट आहे, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही क्लिक करून हे पाहू शकता. तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर अजून एक तुम्ही अशी एक विंडो पॉपअप होईल. त्याच्यावरती इथे दिलेलं आहे युअर रोल नंबर, सीट नंबर, युअर डेट ऑफ बर्थ, आणि सबमिट केलं का तुमचा जो निकाल आहे तो तुम्हाला इथे दिसण्यात येईल. आता जी PDF फाईल आहे रिझल्टची, त्याच्यामध्ये आपण बघूया की काय काय जे आहे दिलेलं आहे. सुरुवातीला जी PDF फाईल ओपन केल्यानंतर रिझल्टची आपल्याला असं लक्षात येतं की 2 तारखेला इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, की 2 तारखेला पेपर झाला होता. आणि त्याच्यानंतर 11 तारखेला जी आहे फायनल जी मेरिट लिस्ट, फायनल जी आन्सर की आहे, 2 तारखेला जी पेपर झालेला. त्याच्यानंतर 11 तारखेला जी आहे फायनल जी आन्सर की आली होती. त्याच्यानंतर तुमचे जे अंतिम उत्तर तालिका तसेच गुणपडताळणी अहवालानुसार लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे हा लेखी परीक्षेचा जो निकाल आहे त्याच्याबाबत ही जी नोटीस आहे, त्याच्यामध्ये आहे की जे पण क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हा निकाल आहे. जेवढे पण विद्यार्थी जे आहे एक्झामसाठी रिटर्न एक्झामला बसले होते तेव्हा सर्वांचा निकाल याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जरी क्वालिफाईड नसले तरी आणि क्वालिफाईड झाले असले तरी. तर आपण आता बघूया की महत्त्वाची जी नोटीस आहे ती नोटीसमध्ये काय आहे. तर हे महत्त्वाचं आहे की सदर परीक्षेच्या अंतिम निकालाबाबत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. ना, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी क्वालिफाय केले त्यांची ही यादी नाही आहे, हे लक्षात घ्या. तुमची ही इंटरव्ह्यूसाठी जी यादी असेल ती वॅकन्सीच्या 1:3 या रेशोमध्ये विद्यार्थी घेतले जातील. आणि ते सुद्धा क्वालिफाईड कॅन्डिडेट्स असतील. क्वालिफाईड जे कॅन्डिडेट असतील, क्वालिफाईड विद्यार्थी जे असतील तर त्यांच्यामधूनच इंटरव्ह्यूसाठी जे आहे क्वालिफाईड लिस्टमधून घेतले जातील. ते सगळं तुमचं जे मेरिट बेसवर असणार आहे. आता आपण पाहूया की टोटल किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि किती विद्यार्थी आहेत ते परीक्षेला बसलेले जे आहेत ते क्वालिफाय झालेले नाहीत. तर इथे तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जे रोल नंबर आणि सीट नंबर वाईज हे जे नंबर आहेत रिटर्न एक्झामीचे, तर ते क्वालिफाईड जे आहेत कॅन्डिडेट त्यांची एक लिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये असं तुम्ही स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला इथे दिसेल की टोटल जे एकूण विद्यार्थी जे आहेत क्वालिफाय केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत की ही परीक्षा दिल्यानंतर क्वालिफाय झालेले कॅन्डिडेट्स किती आहेत
आणि नॉन क्वालिफाईड झालेले कॅन्डिडेट्स किती आहेत. तुम्ही जेव्हा स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला असं लक्षात येईल की जे विद्यार्थी आहेत या सियाक CET 2026साठी क्वालिफाय केले गेले आहेत त्यांच्या मेरिट बेसनुसार आणि CSATमध्ये जे क्वालिफाय आहेत ते. तर असे विद्यार्थी जवळपास 2000च्या वर आहेत बघा आहे ना. हा इथे दिसतंय तुम्हाला की 2062 विद्यार्थी हे क्वालिफाय केलेले आहेत. 2062 विद्यार्थी हे क्वालिफाय केलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी CSATमध्ये जे आहे पास झालेले आहेत आणि त्यांचा GSचा स्कोर आहे त्याच्या बेसिसवर त्यांची मेरिट लिस्ट लागेल इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. आता ह्या 2000 विद्यार्थ्यांमधूनच तुम्हाला जे विद्यार्थी आहेत ते इंटरव्ह्यूसाठी जे आहेत घेतले जाणार आहेत. हे 2000 विद्यार्थीमधूनच घेतले जाणार आहेत. आता आपण बघूया की जे नॉन क्वालिफाय कॅन्डिडेट्स आहेत, नॉट क्वालिफाईड फॉर धिस एक्झाम फॉर द फर्दर प्रोसेस. मग ते त्यांची जी लिस्ट आहे त्यांचं कसं आहे की GS लेस दॅन 1 मार्क और CSAT लेस दॅन 33 मार्क्स फॉर बोथ पेपर बोथ पार्ट लेस मार्क्स. हां, तर तुम्हाला सपोज GSमध्ये आपण एक उदाहरण घेऊया की GS आणि CSAT. तर CSATमध्ये तुम्हाला मिनिमम जे आहेत 33 मार्क्स हवेत आणि GSमध्ये जे आहेत मिनिमम मार्क हवेत, बरोबर. तर हे तुम्हाला असेल तरच तुम्ही क्वालिफाय केलेले आहेत. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊया आपण की GSमध्ये तुम्हाला 2 मार्क आहेत. GSमध्ये तुम्हाला 2 मार्क आहेत आणि CSATमध्ये 34 मार्क आहेत. हा कॅन्डिडेट जो आहे, हा विद्यार्थी आहे तो क्वालिफाय केलेला आहे. तर त्याचं जे नाव आहे ते तुम्हाला ह्या 2062 विद्यार्थ्यांमध्ये दिसेल. आणि एक दुसरी केस घेऊया, केस 2. ही केस 1. केस 2मध्ये एक विद्यार्थी आहे त्याला GSमध्ये 60 मार्क आहेत आणि CSATमध्ये 32 मार्क आहेत. तर तो CSAT फेल झालेला आहे. तर ह्या विद्यार्थ्याचं नाव हे तुम्हाला क्वालिफाईड लिस्टमध्ये दिसणार नाही. तर ह्या विद्यार्थ्याचं नाव हे तुम्हाला नॉट क्वालिफाईड लिस्टमध्ये दिसणार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने हे केस 1 केस 2 तुम्ही लक्षात घ्या की कसं जे आहे ही लिस्ट जी आहे पब्लिश केलेली आहे. आता आपण बघूया की इथे क्वालिफाईड कॅन्डिडेट्स जे आहेत ते 2062 आहेत आणि जे क्वालिफाय केलेले नाही आहेत त्यांची लिस्ट आपण इथं बघूया. तर ती त्याच्यामध्ये टोटल जे आहेत किती कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी ही परीक्षा जी आहे ह्याच्यामध्ये जी क्वालिफाय केलेली नाही ते सुद्धा आपण बघूया. बघा 540, 630, 700, जवळपास 800. हां, तर इथे बघू शकता तुम्ही जेव्हा पूर्ण स्क्रोल कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की टोटल 870 हे विद्यार्थी नॉट क्वालिफाईड आहेत. नॉट क्वालिफाईड आहेत. किती? 870. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून काय आहे की जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स होते, अंडर ग्रॅज्युएट तर ते इलिजिबल होते का? तर नव्हते. तरीसुद्धा ते परीक्षेला बसले होते. त्याच्यामध्ये त्यांना पाहायचं आहे की तुम्ही जे आहे ते क्वालिफाईड केले का, परीक्षा तुम्ही पास केली आहे का. तर त्यांची एक वेगळी लिस्ट तिथे आहे, पण ते इलिजिबल नाही आहेत. जी पुढची प्रोसेस आहे तिच्यासाठी इलिजिबल नाही आहेत कारण की बेसिक क्रायटेरियाज त्यांचा फुलफिल होत नाही. तर त्यांचं पण नाव इथे दिलेलं आहे. तर तशामध्ये आपल्या लक्षात येईल की इथे त्यांनी त्यांचं नाव जे आहे इथे शोधू शकता तुम्ही की अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहेत क्वालिफाय केलेले त्यांची नावं इथे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे एक सेकंड, टेक्निकल ग्लिच आहे, थोडं PDF लोड होत नाही आहे. हां, तर आपण बघूया की अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी सुद्धा ही परीक्षा दिली होती. त्याच्यासाठी जे विद्यार्थी होते ते टोटल 18 विद्यार्थी आहेत ज्यांनी हे एक्झाम क्वालिफाय केलेली आहे. किती? 18 विद्यार्थी आहेत, पण ते जे आहेत पुढील प्रोसेससाठी जे आहेत एलिजिबल नाहीत. आणि अंडर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत, अंडर ग्रॅज्युएट ज्यांनी ही एक्झाम क्वालिफाय नाही केली देऊनसुद्धा, ते त्यांची जी आहे ते टोटल 29 विद्यार्थी आहेत. किती आहेत? 29 विद्यार्थी. किती? 29 विद्यार्थी. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की टोटल 870 आणि 2062 असे टोटल विद्यार्थी बसले होते एक्झामसाठी. तर आता त्यांच्यामध्ये आता इंटरव्ह्यूसाठी लिस्ट लागणार आहे ती आपण बघूया पुढची प्रोसेस. हां, तर आता 2 लिस्ट लागलेली आहे. एक तर क्वालिफाईड
क्वालिफाईड लिस्टमध्ये तुम्ही बघाल की 2062 विद्यार्थी आहेत हां, आणि नॉट क्वालिफाईडमध्ये जवळपास 800 प्लस आहेत, 870 प्लस विद्यार्थी आहेत है ना. तर अशा पद्धतीने जेवढे पण विद्यार्थी एक्झामला बसले होते सर्वांचा रिझल्ट इथे लागलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही बघू शकता की तुम्ही क्वालिफाय का नाही झाला त्या पेपरसाठी, रिटर्न एक्झामसाठी. आता काय होणार आहे की 2062 मधले जे विद्यार्थी आहेत ते पुढील प्रोसेससाठी जे एलिजिबल आहेत त्यांना इंटरव्ह्यूसाठी जे आहे पुढील प्रोसेससाठी त्यांची यादी जी आहे पब्लिश होईल येणाऱ्या काही दिवसात. आय होप की एका आठवड्यातच पब्लिश होईल आणि सप्टेंबर महिन्यापासून तुमचे जे आहेत इंटरव्ह्यू सुरू होतील. त्यासाठी आपण गायडन्स करणार आहोत की कसं तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी काय बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. बस बाकी काय जास्त तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, तुम्ही अभ्यास करत आहात. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी 1:3 म्हणजे टोटल जागा जे पण इन्स्टिट्यूट्स आहेत इन्स्टिट्यूटमध्ये जे त्याच्यामध्ये कुठली आहे, सियाक केंद्र जे आहे नाशिक आहे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर तसेच महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, प्रशासन प्रबोधिनी, त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे, नंतर पिंपरी चिंचवडचं जे सावित्रीबाई फुले अकॅडमी आहे ते. असं 2026-27 करता ज्या काही वॅकन्सीज होत्या त्या टोटल वॅकन्सीज आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता. तो एक सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे सियाक अपडेट्स म्हणून, सियाक अपडेट्स. आपण त्याच्यावरती जाऊन जे आहे बघू शकता की किती वॅकन्सीज आहेत आणि त्या वॅकन्सीच्या रेशोमध्ये साधारण किती विद्यार्थी घेतले जातील. तर तुम्ही एक लक्षात घ्या की 2062 विद्यार्थी आहेत. तर इंटरव्ह्यूची लिस्ट जी आहे ती ह्याच विद्यार्थ्यांमधून जी आहे प्रिपेअर होणार आहे. तर जेव्हा इंटरव्ह्यूची लिस्ट प्रिपेअर होईल त्याच्यानंतर आपण पुन्हा भेटूया आणि पुढील गोष्टीसाठी आपण चर्चा करूया की कसं आपल्याला जे आहे इंटरव्ह्यू पॅनल कसे असतील आणि इंटरव्ह्यू पॅनलमध्ये किती मेंबर असतील आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेबद्दल, तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टबद्दल, तुमच्याबद्दल काय माहिती असायला पाहिजे थोडंफार आपण डिस्कशन करूया. आता सध्या आपण इथेच थांबूया. आणि तुम्ही यापूर्वी काही लेक्चर्स आहेत, आपण एक सियाकचा जो CET पेपर आहे, सियाक CET 2026चा झालेला पेपर, त्याच्यामध्ये GSचे 50 क्वेश्चन प्लस CSATचे जे आहेत 40 क्वेश्चन आपण पूर्ण जे ॲनालिसिस केलेलं आहे त्याचे एक सेपरेट प्लेलिस्ट बनवून आपण यूट्यूबला अवेलेबल केलेलं आहे. तुम्ही ते सुद्धा पाहू शकता की तुमचे क्वेश्चन कुठे रॉंग आलेले आहेत, कुठे बरोबर आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की. आणि CSATचा पेपर तुम्ही बघितला ना तर पूर्णपणे UPSCचा जो प्रिव्हियस इयर पेपर आहे CSATचा 2013 पासून जर तुम्ही अभ्यास केला असेल, सॉल्व केले असतील तर त्याच्यातले सगळे पॅराग्राफ आलेले आहेत आणि जवळपास सगळेच पॅराग्राफ, एक दोन पॅराग्राफ सोडले तर सगळे पॅराग्राफ हे जसेच्या तसे आलेले आहेत. तर आणि GSचे पण जे क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्ही बघितलं असेल की कसे कंबाईनचे पेपर असेल, तुम्ही आपण जसं सोल्युशन प्रोव्हाइड करतो, डिजिटल PDF प्रोव्हाइड करतो, त्याच्यामधून जर तुम्ही थोडाफार वाचला असेल तर कसं तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता त्याचे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये की सियाकमध्ये आणि MPSC कंबाईनमध्ये जे सेम क्वेश्चन आलेले आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि ह्या सर्व गोष्टीचे अपडेट्स तुम्हाला हवे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे माझं, ते तुम्ही जॉईन करू शकता, तिथे तुम्हाला अपडेट्स मिळतील सर्व. आणि तुम्हाला अजूनसुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, मी तुम्हाला जे आहे त्याचं जे नक्कीच रिप्लाय करेल. तर आपण आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूची लिस्ट वगैरे पब्लिश करण्यात येईल त्यावेळेस. धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. जे कॅन्डिडेट्स जे आता इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहेत, म्हणजे ज्याच्यामधून लिस्ट लागणार आहे 2062 विद्यार्थी आहेत, ते सर्वांना ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा. आता वेगवेगळ्या एक्झामसुद्धा आहेत त्या पण देत राहा. ओके, थँक्यू.